दुसरी मॅच आपण पाहतोय या स्पर्धेची, वॉरियर्स विरुद्ध सुपर किंग्स चालू असलेली मॅच. पंचांचा इशारा येतोय, मॅच ऑन होते. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला राजू पाहायला मिळत आहेत, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला राजू आहेत, तर स्ट्रायकिंग एंडला सूरज भोसले. तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी अमित धनावडे सज्ज होतील. पंचाचा इशारा येतोय, मॅच ऑन होते. पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आणि अमित 11:20 आपण मॅचला सुरुवात करतोय. म्हणजे येणाऱ्या पुढील 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकणं कंप्लीट करणं बंधनकारक आहे. पंच टायमिंगकडे आपण लक्ष द्यायचं आहे. दरम्यान मॅचला सुरुवात होते. पाहूया आता अमित काय करतायत या षटकामध्ये. यावेळेला पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये 30 सर्कलमध्ये चांगला पिकअप अँड थ्रो, परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने मात्र धावसंख्येच्या श्री गणेशा होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती 1. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, परंतु समोरच्या क्षेत्रामध्ये थोडीशी चुकी होती. अनिल स्वतः कर्णधार आहेत आणि त्यांच्याकडून मात्र थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. ऑन साइडला चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असा चेंडू तुम्ही टाकू शकणार नाहीये. फुलटॉस चेंडू होता आणि 2 हातांनी मात्र मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला मात्र मिड ऑन रिजन मध्ये खेळत असताना 4 धावांसाठी पाठवलं. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचली. यावेळेला लेग एसटीच्या बाहेर पंचसा पाहूयात. लेगेशीच्या बाहेर मात्र हा चेंडू दाखल असताना पाहायला मिळत आहे. पंच वाईड बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8 या धावसंख्येवरती. अमित गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. 30 सर्कल भेदलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणाला मात्र फुटबॉल खेळताना पाहायला मिळाले आणि तिथे कुठे ना कुठे 1 ते 2 धावा नक्की वाचवल्यात. 1 धाव नक्की वाचवले आपल्या संघासाठी. धावसंख्या 3 ने पुढे सरकते 11 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी राजू या फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान अमित पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी यावेळेला स्टेप आउट खेळायचा प्रयत्न. पाहूया चेंडू शेवटच्या क्षणाला मात्र मिड ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला पकडताना पाहायला मिळाले. 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अमित यांचा. यावेळेला देखील हलक्या हाताने जरूर खेळलेत. पुश करो खुश रहो असा फटका मात्र सजवला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 13 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मात्र दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाले ती वॉरियर्स टीम कडून. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अनिल येताना पाहायला मिळतात. पाहूयात अनिल काय करतायत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहायला गेलो तर सामना करतील राजकुमार उर्फ राजू. पहिला चेंडू पायावरती ऑन साइडला
डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, पकडला जातोय झेल. फलंदाज राजू यांचा संपलाय खेळ. बॅट्समॅन OUT आउट. एक गडी बाद मात्र इथे होताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे विकेट घेतली आहे अनिल मोरे यांनी. एक एक्सपिरियन्स खेळाडू, लेजंड खेळाडू आहेत अनिल, आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आपला एक्सपिरियन्स दाखवत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत मानस. पाहूयात मानस काय करतील आपल्या संघासाठी. समोर पुन्हा एकदा सामना करतील अनिल मोरे यांचा. यावेळेला आल्या आल्या बिगिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. पाहूयात स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावताना पाहायला मिळाले, परंतु तिथे मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडताना पाहायला मिळतोय. एकेरी धावीला लगेच दुहेरी मध्ये देखील कन्वर्ट करतायत. 2 धावा. दोन धावेने मात्र धावसंख्या पुन्हा एकदा मजल मारते ती 15 धावांवरती. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती सामना करतील मानस. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. असं वाटलं होतं की यष्टी उद्ध्वस्त होईल का, पण तो शेवटच्या क्षणाला मात्र पायावरती चेंडू आदळला. चांगला चेंडू अनिल मोरे यांचा. यावेळेला पुन्हा एकदा आखुटापाचा बॉल होता, परंतु पूल करू शकले नाही आहेत. जर बॅटवरती प्रॉपर चेंडू घेतला असता तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला जरूर मिळाला असता, परंतु तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 16 या धावसंख्येवरती. यावेळेला अशा पद्धतीने खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत. फलंदाज सूरज यांची खेळी देखील इथे समाप्त होताना पाहायला मिळते. बॅटर आउट. सोळा धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी केली आहे, 2 विकेट आतापर्यंत घेतल्यात आणि 3 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज अनिल मोरे यांनी. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नागेश. धावसंख्या स्थिरावली आहे ती 2 गडी बाद 16. दरम्यान शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला बॅकफुटला गेले, कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट सीझन मध्ये. एक धाव तर मिळेल, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की पिकअप अँड थ्रो खूप चांगला आहे. षटक क्रमांक 2 देखील इथे समाप्त होत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 17 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जर पाहिला तर 13 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या त्या अनिल मोरे यांनी आणि 2 विकेट देखील मिळवून दिल्या. पाहूयात उर्वरित 3 षटकांच्या खेळामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय, कारण की समोर जे संघ देखील पाहिला सुपर किंग्स हा संघ हा देखील एक तुल्यबल संघ आहे आणि किती जेवढा जास्तीत जास्त धावांपर्यंत मजल मारेल वॉरियर्स हा संघ ते मात्र खूप फायदेशीर असेल संघासाठी. हे मात्र गोलंदाजी मार्कवरती
अमित दरम्यान पाहूयात अमित जैन यावेळेला पहिला चेंडू नो बॉल इथे मात्र पंच सांगतायत. पाहूयात फील्ड रिस्ट्रिक्शनचा नो बॉल. नो +1 म्हणजे 2 धावा ऍड होत आहेत. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पाहूयात या चेंडूवरती मोठा फटका येईल का. मानस यांच्याकडे मात्र संधी आहे मोठा फटका लगावण्याची. पाहूया संधीचं सोनं करतील का. अमित दरम्यान फ्री हिटचा बॉल. यावेळेला शफलवर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा मात्र काही कनेक्शन नाहीये. मानस याला मात्र थोडेसे शांत ठेवलंय गोलंदाजाने. फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. पण अमित पुन्हा एकदा पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. अनिल मोरे चेंडू खाली येत आहेत आणि एक चांगला रनिंग कॅच मात्र दाखवला जातोय. मानस यांचा खेळ समाप्त. विकेट डाऊन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुपर किंग्स या संघाकडून मात्र केली गेली आहे. धावसंख्या जर स्थिरावली आहे 3 गडी बाद 19 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि खूप चांगली कामगिरी मात्र गोलंदाजांकडून केली गेली आतापर्यंत सुपर किंग्स संघाकडून. पण वॉरियर्स संघाला देखील खूप चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की जवळजवळ 55 ते 60 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. पाहूयात त्यासाठी चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर प्रतीश मैदानामध्ये आलेत. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा मात्र प्रॉपर कनेक्शन जरूर झालं नाही परंतु डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक जरूर होते. धावा मिळते ती एक धावेने धावसंख्या पुढे सरकते ती 20 या धावसंख्येवरती. यावेळेला मात्र सफल झाले. फाईन लेग क्षेत्र निवडलाय. 30 यार्ड सर्कल भेदलाय. चेंडू जातोय डीप फाईन लेग रिझर्व मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र थोडासा वेग वाढवताना पाहायला मिळतात बॅटर नागेश. धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 24 या धावसंख्येवरती. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. एक फाईन लेग क्षेत्र आता मात्र सजवलं गेलंय. गोलंदाज अमित याने. दरम्यान पुन्हा एकदा अमित टू नागेश. यावेळेला मात्र बिगिट करायचा होता. चेंडू येतोय कव्हर्स रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. चांगला प्रयत्न मात्र इथे क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा मात्र इथे फलंदाज नागेश यांना मात्र मिळताना पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 26 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. अमित टाकण्यासाठी सज्ज.
यावेळेला फुल टॉस त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावा चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 3 गडी बाद 30 धावा धावफलकावरती. जर करंट रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीने इथे बॅटिंग करतोय वॉरियर्सचा संघ. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूयात या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. 55 ते 60 धावा जर लावल्या तर एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. या अगोदरची मॅच देखील तशीच रंगली होती. 57 धावांचा पाठलाग करायचा होता आणि ती मॅच मात्र 6 चेंडू 24 वरती जाऊन पोहोचली आणि ती मॅच मात्र 1 चेंडू 4 धावांवरती पाहायला मिळाली. आणि तशीच काही ही मॅच देखील रंगेल का पाहूयात. चला टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका. सुपर किंग संघ दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धर्मेश. येस आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी धर्मेश यांना मात्र आणलं गेलंय. पाहूयात धर्मेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. समोर सामना करतील फलंदाज प्रतीशाने समोर मारलाय. चांगला फटका आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. धर्मेश यांचं स्वागत केलंय. मात्र प्रितेश यांच्या बॅटमधून मात्र एक मोठा फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या झटपट पुढे सरकते 36 धावांवरती. चांगली फलंदाजी आता मात्र दमखम दाखवताना पाहायला मिळत आहेत दोन्ही बॅटर. दरम्यान पुन्हा एकदा धर्मेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला शेवटच्या क्षणाला मात्र बोट फिरवली आणि शेवटच्या क्षणाला थांबून वाट लावली. चेंडूला पाठवलंय डीप पॉइंट सीझन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी दाखवताना आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात त्या धर्मेश यांनी. पाहूयात धर्मेश कमबॅक करतील का. ओ यावेळेला यू मिस हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडीगुल फर्निचर फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत प्रतेश. पाहूयात दीपक काय करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 40 धावा धावफलकावरती. दीपक आल्या आल्या मोठे प्रहार करतील का
की स्ट्राईक रोटेट करतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा धर्मेश गोलंदाजी मार्कवरती, चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की हा वाईट बॉल असेल. अतिरिक्त चेंडू मात्र धर्मेश यांना मात्र दंडित केलं जात आहे या चेंडूवरती. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल धर्मेश यांना. दीपक पुन्हा एकदा सामना करतील धर्मेश यांचा. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज जरूर घेतली. चेंडू जातोय थर्डमॅन रिझन मध्ये, एक धाव घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण, त्याचा मात्र फायदा लगेच घेताना पाहायला मिळाले. दीपक पाहिलं की क्षेत्ररक्षक चेंडू बरोबर एकटेच खेळत आहेत आणि त्याचा मात्र फायदा लगेच घेतला. लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाले. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही. जर तुम्ही मैदानामध्ये गाफील राहिलात तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती आक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीये. पाहूयात धर्मेश पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळतील. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, यावेळेला अनिल मोरे कोणती चुकी करणार नाहीयेत. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, चांगली गोलंदाजी अनिल मोरे यांची पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या दर्जाचं करताना देखील पाहायला मिळतात. धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, या षटकातील 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पाहूयात एक मोठा फटका येतोय का, शेवट गोड होतोय का या षटकातील. यावेळी देखील बिगिट करायचा प्रयत्न होतीये, चुकी मिड ऑन रिझन मध्ये. एक धाव तर घेतली गेली, दुसरी धावेचा प्रयत्न, हा या ना चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला मिळाला. एकेरी धाव घेऊन संतुष्ट राहावं लागेल फलंदाज बॅटरला. आणि नागेशांना षटक क्रमांक 4 मात्र इथे समाप्त होतानाची खून दाखवली जाते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 45 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आता येणं बाकी. पाहूया त्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा पूर्ण करतोय वॉरियर्स हा संघ. चालू असलेली मॅच सुपर किंग्स विरुद्ध वॉरियर्स अशी मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल मात्र सुपर किंग्स संघाने जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तो निर्णय आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने घेतलाय हे मात्र गोलंदाजाने दर्शवलंय. परंतु आता मात्र शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूंमध्ये जर 15 ते 20 धावा देखील आल्या तरी देखील एक चांगला टार्गेट उभा करू शकतो बॅटिंग करणारा संघ वॉरियर्स हा संघ सुपर किंग्स संघासमोर. दरम्यान शेवटचं षटक आता येणं बाकी. 4 गडी बाद 45 धावा. राकेश गोलंदाजी मार्कवरती आहेत, सामना करतील नागेश. यावेळेला नागेशाने बिगिट तर केला, चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेलबादची संधी, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत आणि शैलेश यांच्याकडून मात्र थोडीशी चुकी होतीये. झेल देखील सुटतोय आणि 2 धावा देखील इथे खर्च केल्या जात आहेत. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं गुणसूत्र आहे आणि ते मात्र थोडंसं कमी पडताना पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा राकेश टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला फुल टॉस होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि हा वेळेला मात्र कोणती चुकी होणार नाहीये. नागेश यांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. विकेट डाऊन.
5 गडी बाद 47 धावा धावफलकावरती. शेवटचं निर्णायक षटक मात्र मार्गस्थ आहे आणि चांगली गोलंदाजी राकेश यांची मात्र पाहायला मिळते. नवीन बॅटर नयन, छोटा पॅकेट बडा धमाका. नयन मात्र मैदानामध्ये येत आहेत. पाहूयात नयन कशा पद्धतीने सामना करतील राकेश यांचा. दरम्यान पुढे चेडू, यावेळेला आखुटाप्याचा बॉल होता. शफल होऊन ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. नयन दरम्यान पुढील चेडू, यावेळेला हलक्या तरी खेळले तर फक्त दिशा दिली आहे. तिथे मात्र मोरे यांना आपण पाहिलं. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक शेवटचं 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 49 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके लगावले तरी देखील मोठा एक चांगला स्कोर उभा करू शकतो. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेत. फटका तर लाजवाब आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. होतीये चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय नशिबाचा चौकार. 4 मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटला दिशा दिली ऑन साइडला. फाईन लेग रिजन मध्ये एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा देखील प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील घेतली जाते. तिसरी धाव घेतली जाणार की नाही जाणार हे पाहणं तेवढंच गरजेचं राहील. परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये आणि फलंदाज मात्र तिसरी धाव घेताना बाद होतील. 2 धावा ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. म्हणजेच 55 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू अब तक 56 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सुपर किंग्स टीम्सला. पाहूयात दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. आपण कुठे जाऊ नका. पाहत राहा SPL 2025चा क्रिकेटचा हा थरार. ओल टू डीजे.
तर 2 मिनिटं थांबा पंच. पुढचे आमचे स्कोररचा थोडा प्रॉब्लेम आहे. श्रीकांत यादव जर आपण कुठे असाल तर कृपया आमच्या स्टेज जवळ या. श्रीकांत यादव. श्रीकांत यादव. मोबाईलचा पासवर्ड माहिती आहे श्रीकांत यादव यांचा. चला मॅचला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हरेन आणि साहिल ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयन पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फुल टॉस. त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय फाईन लेग रिजन मध्ये. खराब चेंडू होता. नयन यांचा पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती मात्र आक्रमण करू शकले नाहीयेत. एक धावा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला मात्र स्वीप केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या षटक मार्गस्थ आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करू शकणार नाहीये मित्रांनो तुम्ही, कारण की अशी गोलंदाजी जर तुम्ही केलीत तर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाणार, यात मात्र शंका नाहीये. दरम्यान नयन यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला देखील खराब चेंडू आहे. यावेळेला यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय वाईड +4. पंजा खोलतायत. 5 धावा अतिरिक्त ऍड होत आहेत. चेंडू आणि धावसंख्या पुढे सरकते ती धावफलकावरती 10. गोलंदाजी नयन यांची. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला बिमर आहे. पंच नो बॉल घोषित करतायत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय. नो +4 म्हणजे पुन्हा एकदा 5 धावा. येतोय चौकार. 4 धावा. साहिल स्ट्रायकिंग एंडला साहिल आहेत आणि
15 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी नयन यांची. भीमर चेंडू एकदा हाताळलाय, आता पुन्हा एकदा भीमर चेंडू हाताळला तर गोलंदाजाला मात्र इथे दंडित केलं जाईल. दरम्यान नयन यावेळेला चांगला चेंडू आहे, यावेळेला थोडीशी लेंथ मागे टाकली. अशी गोलंदाजी करणं गरजेचं असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक नौका खेळाडू जरूर आहे नयन, परंतु आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. दरम्यान नयन यांचा हा चेंडू, यावेळेला मात्र स्लोअर चेंडू होता. ऑन साईडला खेळलेत, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज आणि फलंदाज बाद होत आहेत. सूरज यांची खेळी मात्र इथे समाप्त. रिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण आले, लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स बोथ टीम कॅप्टन कम ऑन दी स्टेज. गोलंदाजी मार्कवरती नयन आहेत आणि एक विकेट मात्र इथे मिळवून दिली नयन यांनी. धावसंख्या जर पाहिली तर 15. नवीन बॅटर अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती. दरम्यान आल्या आल्या विकेट करायचा प्रयत्न अक्षय यांचा. बॅट आणि बॉलचा मात्र प्रॉपर कनेक्शन नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये मात्र चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चांगला पिकअप अँड थ्रो. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. धावसंख्या जर पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांचा मात्र पाठलाग करतोय सुपर किंग्स हा संघ. आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावा. शेवटचा बॉल नयन टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद 16 धावा. पहिले 2 चेंडूंमध्ये 14 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या नयन यांनी. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल नयन यांचं. चला टीम मीटिंग करू नका वॉरियर्स टीम. चोवीस चेंडू आणि 40 धावांची गरज. रिक्वायर रन रेट प्रत्येक षटकामागे 10चा आहे. पाहूयात हे जे रिक्वायर रन रेट आहे ते मेंटेन ठेवलं जाईल का सुपर किंग्स टीमकडून. गोलंदाजी मार्कवरती आहेत गोलंदाज दिलीप. काय आता कोणासोबत येणार आहे? कोणासोबत येतोय? काय पाहिजे? पाणी पाहिजे. अजून लेडीज वगैरे कोण नाही या तुम्ही या. आता पण आलो तरी काय नाही. हा
जवळपास सकाळपासून जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास 3 ते 4 फ्री हिटची संधी होती आणि एकही बॉलवरती मात्र मोठा फटका आला नाहीये. यावेळेला देखील फ्री हिट होती आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाहीत बॅटर. धावसंख्या जर पाहिली तर 20 वरती जाऊन पोहोचली. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत हरेन यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि पंच मात्र इथे दंडित करताना पाहायला मिळतात. गोलंदाज दिलीप याला वाईड बॉल. एकवीस धावा धाव फलकावरती 21 ऑन बोर्ड. यावेळेला लो फुलटॉस चेंडू होता. चांगला चेंडू आहे पर फक्त दिशा दिली. पॉइंट सीझन मध्ये नयन आहेत तिथे. चांगला पिकअप अँड थ्रो. गोलंदाजी मार्कवरती आपण दिलीप यांना पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. नेक्स्ट मॅच स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन. यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडेसे बॅकफुटला गेले आणि पॉईंट्समध्ये कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात देखील मागत होते वाईट बॉलची परंतु पंच सांगतायत की हा निर्धाव चेंडू आहे. दिलीप यांचा हा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साईड मध्ये खेळलेला फटका. मिड ऑफ रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. चांगलं षटक मार्गस्थ आहे दिलीप यांचं. एकही मोठा फटका लगावू दिला नाही या षटकामध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. धावसंख्या 23 वरती. रिक्वायर रन रेट थोडासा पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळेला अल्टी खेळलेत गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कल्टी 4 धावांसाठी चौकार. दिलीप यावेळेला समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. फटका लाजवाब आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हाय हँडसम सिक्सर. आणि 23 धावांची गरज. असं वाटत होतं की दिलीप यांचं हे षटक खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळेल परंतु 2 चेंडूंवरती मात्र त्या षटकाची दशा आणि दिशा मात्र इथे बदलली हरेन यांनी आणि धावसंख्या पोहोचवली 33 वरती. पाहूयात 18 मध्ये 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल पाहूयात वॉरियर्स या संघाकडून. चला नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत का? कॅप्टन आले का रे? चल ना मग इथे कोणाला बोला. चला नाणेफेकीचा कॉल करूयात. स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स. स्ट्रायकर्स हा संघ मात्र पहिली मॅच जिंकलेला आहे. सुपर हिटर्स हा संघ मात्र पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यूट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन जरा इकडे कव्हर करायचं आहे.
स्टेजवरती. संघर्ष आणि शिवप्रतिष्ठान अशी असं कॉल करायचा आहे. पाहूयात स्ट्रायकर्स आणि सुपर हिटर्स अशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय. संघर्ष कोण कॉल करेल? येस, स्ट्रायकर्स संघ कॉल करेल. संघर्ष इज अ कॉल आणि संघर्ष स्ट्रायकर्स 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि आपला जो निर्णय आहे तो त्वरित सांगायचा आहे. फिल्डिंग करायची आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या 6 चेंडू 24 धावांची गरज होती आणि तू स्वतः गोलंदाजी करत होतास. मनामध्ये काय चालू होतं तुझ्या की शेवटच्या 1 चेंडू 4 धावांवरती जेव्हा मॅच गेली, गणेशने खूप चांगली फलंदाजी केली आणि मला वाटतं तू 5वा चेंडू जो हाताळला आणि तिथे ती धाव घेतली गेली तिथे तुझा कॉन्फिडन्स थोडासा वाढला. काय सांगशील त्या षटकाबद्दल? हाँ, 5वां जब बॉल डाला तो बहुत ही अच्छा बॉल गया वो, और छठे बॉल के लिए सिर्फ नॉर्मल रखा और बॅट्समॅन आउट हो गए. यस, नक्कीच थोडीशी शेवटच्या चेंडूवरती बोटं देखील फिरवली होती आणि परिणामी ती मॅच आपण जिंकली. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 40 ते 45 पर्यंत. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि लगातारची दुसरी विनिंग पाहायला मिळेल तुमच्या टीमकडून. हो, नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. सुपर स्ट्रायकर्स सुपर हिटर्स या टीमकडे आपण जाऊयात. प्रथम आता फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 60 प्लस. असे कोणते फलंदाज आहेत जे 60 ते 65 धावांपर्यंत तुम्हाला मजल मारून देतील? प्रवीण आहे, आकाश आहे, परत किरण आहे, राजूभाई आहेत, रुपेश आहेत. सकाळच्या सत्रापासून आम्ही बघतोय 55 ते 60 धावांपर्यंत, 58च्या पुढे कोणी गेलेलं नाहीये. जर तुम्ही 60 धावा प्लस मारल्या तर मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आणि आमच्याकडे तसे बॉलर पण आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आजच्या दिवसातील पहिली मॅच खेळताय. रखरखत ऊन आहे आणि हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. नक्की. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. ऑल दी बेस्ट बोथ टीम. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच सुपर किंग्स विरुद्ध वॉरियर्स. तब्बल 56 धावांचा पाठलाग करतोय सुपर किंग्सचा संघ आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती पाहायला मिळते ती 34 धावा. 34 ऑन बोर्ड. 56 धावांचा पाठलाग करतोय. 3 गडी बाद 34. बॅटर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती राकेश चौधरी आणि अक्षय भोसले. हरेश यांची मात्र खेळी ते समाप्त झालेली होताना पाहायला मिळाले. जर अजूनही धावसंख्येची आवश्यकता पाहिली तर 14 चेंडू 22 धावांची, म्हणजे कुठे ना कुठे कमबॅक मिळून दिलाय गोलंदाज दीपक यांनी या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी दीपक यांची. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. यू मिस. चेंडू मात्र डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचवलाय. दीपक चांगली कामगिरी दाखवत आहेत. असं वाटलं होतं की सुपर किंग्स हा संघ सहजरित्यामध्ये मॅचमध्ये पकड मजबूत करेल, परंतु या षटकाने मात्र सामन्याची दिशा मात्र बदलताना पाहायला मिळाले. दीपक यावेळेला लो फुलटा चेंडू होता. ऑन साईडला खेळलेत. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि कॅच मात्र इथे सुटतोय आणि इथे मात्र दिल तुटतोय. आता ही कॅच सोडले की मॅच सोडले हे येणारे पुढील षटकामध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 36 धावा. धावफलकावरती 12 चेंडू आणि अजूनही आवश्यकता 20 धावांची. 12-20चं समीकरण आहे. काय मॅच रंगली आहे. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे आणि पहिली मॅच देखील रंगतदार पाहायला मिळाली. ही मॅच देखील रंगतदार पाहायला मिळते. रिक्वायर रन रेट पुन्हा एकदा 10 वरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा.
चला वॉरियर्स टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घालू नका. नागेश गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग पॉवर प्ले आहे का पंच? येस, बॅटिंग पॉवर प्ले आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलेत गोलंदाज नागेश. तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत बॅटर अक्षय. पाहूयात 12 चेंडू 20 धावा, हे षटक खूप महत्वाचं आहे. इथून पुढे मॅचची दशा आणि दिशा बदलणार यात मात्र शंका नाहीये. दरम्यान यावेळेला शपथून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिड ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र एक चांगला वेल जज कॅच पकडला जातोय. फलंदाज अक्षय यांचा मात्र खेळ समावतोय. भावाने भावाची मात्र इथे विकेट घेतली आहे, कॅच पकडली आहे अक्षय. शैलेश लाड नवीन बॅटर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 11 चेंडू 20 धावांची गरज. कोणत्या क्षणाला कोणत्या बाजूने मात्र मॅच झुकेल हे मात्र अजूनपर्यंत आपण सांगू शकणार नाही आहोत. पाहूयात चला स्पीडअप करा वॉरियर्स टीम, जास्त वेळ घेऊ नका. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला थोडंसं पाहायला गेलो तर थर्डमॅन रिझन देखील सजवलं जात आहे डीप मध्ये, म्हणजे कुठे ना कुठे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होणार बॅटर कडून. पाहूया आता, क्षेत्ररक्षण तर खूप चांगल्या दर्जाचं सजवलंय. दरम्यान शैलेश पहिला चेंडू सामना करतील. यावेळेला आडव्या बॅटने पहिलाच बॉल आणि पहिलाच तडाखा शैलेश यांच्या बॅट मध्ये येतोय. 6 षटकार. काय फलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती पहिला गोल्डन 6 पाहायला मिळतोय शैलेश यांच्या बॅटमधून. परंतु कमबॅक करावं लागेल, गोलंदाजाला देखील कमबॅक करावं लागेल. एक समोर तिकट आव्हान आहे समोर आणि त्या आव्हानाला मात्र थोडंसं शांत ठेवावं लागेल. गोलंदाज थोडेसे फंबल जरूर झाले. पुन्हा एकदा त्यांच्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज चेंडू टाकण्यासाठी. सामना करते पुन्हा एकदा शैलेश लाड. यावेळेला थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंट्स रिझन मध्ये खेळलेत, एक धाव तर घेतली जाते. चांगला पिकअप अँड थ्रो, धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एक. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते 43 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अजूनही इथून पुढे जर एकाच दुसरा चेंडू जरी निर्धाव फेकला तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो गोलंदाज, नाही असं नाही आहे. परंतु त्यासाठी चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय राकेश, तर गोलंदाजी मार्कवरती आहेत नागेश. राकेश विरुद्ध नागेश अशी लढत मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेला देखील विकेट करायचा होता, परंतु बॅटची घेतली आतली कडा आणि फलंदाज राकेश यांचा मात्र खेळ इथे समाप्त होतोय. बॅट्समन OUT आउट.
12:20 झाले तर सूर्यदेव तापले आहेत आणि मॅच देखील तापली आहे. अंश जर तापमान जर पाहायला गेलं तर जवळजवळ 38 ते 39 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि हा तापमान दुपारच्या 2 ते 3 वाजेपर्यंत 40-41 अंशापर्यंत जाताना पाहायला मिळतो. जर कोणाला पाण्याची व्यवस्था आवश्यकता असेल तर तुम्ही पाणी मागवू शकता मित्रांनो, कारण की खूप ऊन आहे आणि शरीराला जेवढं पाणी मिळेल तेवढं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. दरम्यान 6 चेंडू आणि 13 धावा. समोर आहे शैलेश लाड आणि गोलंदाजी मार्कवरती प्रतीश यांना आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक मात्र सजवले गेले 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, एक डीप स्क्वेअर लेग अशी 5 क्षेत्ररक्षक शैलेश लाड यांच्यासाठी सजवले गेलेत. पाहूयात. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आता मात्र डीप स्क्वेअर लेगला थोडंसं 30 यार्डच्या आतमध्ये आणलं जात आहे. काहीतरी एक आगळी वेगळी फिल्डिंग मात्र लावण्याचा प्रयत्न. पाहूयात. डीप स्क्वेअर लेग मात्र खाली आहे शैलेश लाड यांच्यासाठी. दरम्यान पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच 2 हात समांतर करतायत. ही धावा अवांतरची ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. काय मॅच चालू आहे. एका बाजूला पाहिलं तर सुपर किंग्स तर दुसऱ्या बाजूला वॉरियर्स. वॉरियर्स संघ हा वॉरियर्स सारखी लढत देतोय. शेवटच्या क्षणाला पर्यंत मात्र झटताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय का. आणि क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. शैलेश लाड यांच्या बॅटमध्ये येतोय. 4 धावा. चौकार. ते 48. 5 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पाहूयात. चांगली गोलंदाजी केली तर इथून देखील मॅच बनू शकते. आणि यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र दाखवलं जात आहे प्रत्येश यांच्याकडून आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. खूप चांगला चेंडू. अतिशय वेगवान चेंडू जरूर टाकला पण तो अचूक टप्प्यावरती टाकला. हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेग असून महत्वाचं नसतं, तुमच्याकडे टप्पा कोणत्या क्वालिटीचा आहे ते महत्वाचं असतं मित्रांनो. आणि तो टप्पा मात्र इथे दाखवला. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला कशा आगळा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेटची गरज होती. ती विकेट मात्र इथे मिळवली. शैलेश लाड माघारी परततायत. मॅच रंगली आहे. मी म्हटलं होतं मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. असं वाटत होतं की सुपर किंग संघ किंग सारखी डरकाळी देतील की काय, परंतु वॉरियर्स संघ ते मात्र त्यांना झगडताना पाहायला मिळत आहेत, झटताना पाहायला मिळत आहेत, 2 हात करताना पाहायला मिळत आहेत. ते देखील इतक्या सहजासहजी मॅच सोडणार नाहीयेत. वॉरियर्स नावातच मात्र त्यांच्या स्ट्रगल आहे मित्रांनो. नवीन बॅटर मिलिंद भोसले. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज. आल्या आल्या इथे मात्र आता हवाई सफर करावी लागेल चेंडूला मिलिंद यांना. पाहूयात मिलिंद काय करतील आपल्या संघासाठी, परंतु गोलंदाज प्रतीश यांचं कौतुक करावं लागेल. चौकार जरूर लगावला परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना विकेट देखील मिळवून दिली शैलेश लाड यांची. त्याचबरोबर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय शैलेश मामुनकर यांच्याकडून फलंदाज मिलिंद भोसले यांच्यासाठी. पाहूया 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. काय घडेल. ओ यावेळेला चांगला चेंडू आहे का नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर टाकलाय आणि थोडीशी खराब लाईन मात्र पकडताना पाहायला मिळत आहेत प्रतीश, परंतु 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. एका बाजूला पाहिलं तर चेन्नई सुपर किंग संघाच्या बाजूने केव्हा मॅच जाते तर कधी वॉरियर्स टीमच्या बाजूने मॅच जाते. कोणत्या क्षणी कोणता संघ जिंकेल हे मात्र
आपण अजूनपर्यंत डिसाईड करू शकणार नाही आहोत. यावेळेला फुल टॉस होता, त्याच्यावरती बॅटची घेतली काढा, परंतु काय होतंय, चेंडू जातोय थर्ड रिझर्व मध्ये, येतोय चौकार, 4 धावा. व्हॉट अ मॅच. प्रतीश काय करतील, परंतु भोसले आपले मात्र हौसले दाखवताना पाहायला मिळत आहेत. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार लगावलाय, आता षटकार लगावतील का. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. भोसले की प्रतीश, कोणता खेळाडू मार्त वर्चस्व गाजवेल पाहूयात. हो, यावेळेला चांगला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु तिथे मात्र लेग बाईसच्या स्वरूपामध्ये मात्र धावा ऍड होताना पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 2 धावांपर्यंत आता ही मॅच जाऊन पोहोचली आहे. या अगोदरची मॅच 1 चेंडू 4 धावांवरती जाऊन पोहोचली होती. आता ही मॅच 1 चेंडू आणि 2 धावांवरती आहे. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचा नियम आहे. आता पाहूयात अमन काय करतील. अजूनपर्यंत आपला स्वतःचा खाता ओपन केला नाहीये. इथे आता संधी आहे हिरो बनण्याची. आतापर्यंत तुम्ही काय केलंय ते विसरून जावा, एक नव्याने सुरुवात करा. आयुष्य आणि क्रिकेट हे एक मंच असा आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला समान संधी मात्र इथे मिळताना पाहायला मिळते. इथे संधी आहे अमन यांना हिरो बनण्याची. 1 चेंडू 2 धावा पूर्ण केल्या तर संघ मात्र डोक्यावरती उचलून धरेल, आणि त्या डिफेंड केल्या तर प्रतीश हा यांना मात्र संघ त्यांना डोक्यावरती उचलणार, यात मात्र शंका नाहीये. पाहूयात. यावेळेला देखील चांगला चेंडू आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र मॅच जिंकली आहे वॉरियर्स टीमने. काय मॅच झाली आहे, व्हॉट अ मॅच. अभिनंदन टीम. आणि हाडला का चेन्नई सुपर किंग्स हा संघ